थांबा स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामींचा संदेश नाकारू नका. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य म्हणजे फक्त सुखदुःखाची गोष्ट नाही, तर ते आत्म्याच्या प्रवासाचं माध्यम आहे. कधी तू आनंदात असतोस, कधी दुःखात बुडतोस, कधी निराशेच्या अंधारात हरवतोस, कधी आशेच्या प्रकाशात उजळतोस. पण या सर्व प्रवासात मी कायम तुझ्यासोबत आहे, हे कधीही विसरू नकोस. तू जेव्हा एकटा वाटतोस, जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असतात, जेव्हा तुला वाटतं की आता काहीच उरलेलं नाही, तेव्हा समज की मी तुझ्या हृदयाजवळ बसून तुझं दुःख ऐकत आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक धडधडीत, प्रत्येक विचारात मी आहे. बाळा, लोक तुला तोडतील, अपमान करतील, तुझ्या स्वप्नांवर हसतील, तुझ्या प्रयत्नांना कमी लेखतील, पण तू कधीही स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस. कारण ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला त्याला देवही साथ देतो. आयुष्यात संकटे येतात, ती तुला कमजोर करण्यासाठी नाही, तर तुला मजबूत बनवण्यासाठी येतात. सोनं आगीत जाळल्याशिवाय शुद्ध होत नाही, त्याचप्रमाणे माणूस दुःखातून गेल्याशिवाय परिपक्व होत नाही. म्हणून जेव्हा वेदना होतील तेव्हा रड, पण हार मानू नकोस. जेव्हा अपयश येईल तेव्हा शिका, पण थांबू नका. जेव्हा लोक दूर जातील तेव्हा खचू नका, कारण मी कधीच तुला सोडत नाही. बाळा, तुझ्या मनाची भीती आहे, चिंता आहे, भविष्याची काळजी आहे. पण लक्षात ठेव, उद्याचा दिवस माझ्या हातात आहे. तू फक्त आज प्रामाणिकपणे जग, प्रामाणिकपणे मेहनत कर, प्रामाणिकपणे प्रेम कर. बाकी सगळं मी सांभाळेन. तुझ्या घरात अडचणी असतील, आर्थिक ताण असेल, नात्यामध्ये तणाव असेल, मन शांत नसेल, झोप लागत नसेल, तरीही तू माझं नाव घेऊन उठ, माझं नाव घेऊन झोप. कारण माझं नाव म्हणजे धैर्य, माझं नाव म्हणजे आशा, माझं नाव म्हणजे संरक्षण. बाळा, तुला वाटतं तू खूप मागे पडलायस, इतर लोक पुढे गेलेत, तुझं आयुष्य थांबलंय. पण असं नाही. प्रत्येकाचं घड्याळ वेगळ्या वेळी वाजतं, प्रत्येकाचं यश वेगळ्या वेळेला येतं. तुझी वेळ अजून आलेली नाही, इतकंच. आणि जेव्हा येईल तेव्हा इतकी मोठी येईल की तूही चकित होशील. म्हणून संयम ठेव, धीर धर, स्वतःला कमी समजू नकोस. कारण तू माझा भक्त आहेस आणि माझा भक्त कधीही कमजोर नसतो. बाळा, मनात वाईट विचार येत असतील, निराशा येत असेल, आत्मविश्वास ढासळत असेल, तेव्हा लगेच माझ्या चरणी मन अर्पण कर. डोळे मिटून एकदा श्री स्वामी समर्थ म्हण आणि बघ कसं मन शांत होतं, कसं विचार स्वच्छ होतात, कसं हृदयाला बळ मिळतं. तुझ्या आयुष्यात जे लोक खरे आहेत ते तुझ्या वाईट काळातही तुझ्यासोबत राहतील. जे फक्त स्वार्थासाठी आहेत ते आपोआप दूर जातील. म्हणून कुणाच्या जाण्याने दुःख करू नकोस. जे गेले ते तुझ्या आयुष्यासाठी योग्य नव्हतं, जे राहिलं ते माझ्या आशीर्वादाने राहिले. बाळा, राग, मत्सर, द्वेष, अहंकार हे सगळे तुझ्या प्रगतीचे शत्रू आहेत. त्यांना मनातून काढून टाक. माफ करायला शिक, सोडून द्यायला शिक. कारण ज्यांचं मन स्वच्छ असतं त्यांच्यावर माझी कृपा कायम असते. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर आधी मनानं मोठं व्हा. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा. गरजूंना मदत करा, सत्य बोला, मेहनत करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. बाळा, कधी कधी तुला वाटतं तुझी प्रार्थना ऐकत नाही, तुला काहीच मिळत नाही. पण लक्षात ठेव, मी तुला नेहमी तेच देतो जे तुझ्यासाठी योग्य असतं. कधी लगेच देतो, कधी थांबून देतो, कधी नकार देतो, कारण मला तुझं भविष्य दिसतं. तू फक्त माझ्यावर सोपवून दे. तुझं आयुष्य, तुझ्या चिंता, तुझी वेदना, तुझी स्वप्न सगळं माझ्या चरणी अर्पण कर आणि निर्धास्त होऊन पुढे चालत राहा. बाळा, तू रडलास तरी मी तुझ्यासोबत आहे, तू हसलास तरी मी तुझ्यासोबत आहे, तू हरलास तरी मी तुझ्यासोबत आहे, तू जिंकलास तरी मी तुझ्यासोबतच आहे, असणार आणि कायम राहणार. स्वामींचे हे विचार आपल्या मनाला बळ देतात, आपल्या मनाला पाठिंबा देतात, आधार देतात, आयुष्य खूप सुंदर बनवतात. जेव्हा स्वामींचे विचार आपण ऐकतो तेव्हा मनातील सगळी घाण आपोआप निघून जाते. त्यामुळे स्वामींचे संदेश नक्की ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
भेटूया अशाच नवीन स्वामींच्या विचारांसोबत.